खरं तर परवाच्या घटनेने सगळा तालुका हळहळ व्यक्त करतोय. अत्यंत दुर्दैवी घटना आपल्या तालुक्यात या ठिकाणी घडली. शिवजन्मभूमीला काळीमा फासणारी घटना खरं तर पिंपोंडे गावात या ठिकाणी घडली. मी परवापासून करतो, परवा पण पोलीस स्टेशनला होतो, काल पण आपण वस्तीत होतो. कुटुंबाला आधार देण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येकजण या ठिकाणी हळहळ व्यक्त करतोय. म्हणजे काय बोलावं, अशा विकृतीला काय बोलावं. असे समाजामध्ये अनेक नराधम लपलेत. खरं तर ते वेळेस ठेचून काढले पाहिजे. आणि माझ्या निमित्तानं पालकांना पण विनंती राहील, मी काल पण ती विनंती केली आहे, विशेषतः आपल्या मुलींची त्या ठिकाणी काळजी घ्या, लहान लेकरांची काळजी घ्या. कारण आता कुणावर विश्वास ठेवावा. ही घटना पाहिल्यानंतर जो व्यक्ती रोज इथे येऊन त्यांच्या ताटात जेवायचा, इथे कायम त्याचे वास्तव्य असायचं, अशा व्यक्तीने जर असं कृत्य केलं असेल तर असे नराधम आपण खरं तर ओळखले पाहिजे, त्यांना वेळेस ठेचलं पाहिजे, नाही तर अजून एखादा बळी जायचा. म्हणून माझी या निमित्तानं खरं तर ज्या आमच्या विशेषतः शाळेत जाणाऱ्या मुली आहेत, शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनी आहेत, असं जरी तुम्हाला कुठं काय वाटलं तर बाळांनो असं कुठं काय तुम्ही खचून जाऊ नका, घाबरून जाऊ नका. आपल्या पालकांना त्या ठिकाणी वेळेस त्या ठिकाणी सावध करा, घरच्यांना सांगा, शिक्षकांना सांगा. पण असं खरं तर असं अनेक घटना होतात ते, परंतु कोपर्डे आणि नसरापूर सारखी घटना आपल्या तालुक्यात घडली. आणि कोपर्डी, नसरापूर असेल, सगळ्या महाराष्ट्राने हळहळ व्यक्त केली. आता पण पिंपोंडीची घटना सगळा महाराष्ट्र या घटनेमुळं खरं तर हळहळ व्यक्त करतोय. आता मी मागाशी पाहिलं, आमच्या अक्षदा रडत होते. म्हणजे इथे येणारा प्रत्येक जणाच्या डोळ्यात पाणी आहे. या संदर्भात खरं तर विशेष SP साहेब असेल, DYSP साहेब असेल, इथलं पोलीस प्रशासन असेल, त्यांनी वेळीच पावलं उचललीत तशी. पण तरी पण सगळ्या तालुक्याची मागणी आहे, फक्त पिंपोंडी गावची नाही, त्या कुटुंबाची नाही, तालुक्याची मागणी आहे की फास्ट ट्रॅकवर घेऊन त्या आरोपीला कठोरात कठोर म्हणजे फाशी शिक्षा ही ताबडतोब करावी. दिशाला जर कुठेतरी न्याय मिळायचा असेल तर मला असं वाटतं तीच खरी श्रद्धांजली ठरेल. आज ती बिचारं लेकरू एवढं, त्यांनी काल मला योगेश सांगितलं, आमच्या कुटुंबातली परी गेली. म्हणजे बापाचं दुःख काय असतं मी ते काल जवळून पाहिलं. ह्या सगळ्या गोष्टी खरं तर न बोलण्यासारख्या भावनानी शब्द आहेत. पण जसं मगाशी शामरावनी सांगितलं की तालुक्याचे आमदार शरददादा असतील किंवा इतर जण असतील, हा फक्त कुठल्या व्यक्तीचा पण नाही, गावचा पण नाही, हा तालुक्याचा मोर्चा आहे. सगळ्यांनी ह्या मोर्चात सामील व्हावं, कारण हा फार दुःखाचा आणि मोठा प्रसंग आहे. माझ्या निमित्तानं सगळ्यांना आपले वकील असोसिएशन असेल, डॉक्टर असोसिएशन असेल, मेडिकल असोसिएशन असेल, सगळेच व्यापारी असोसिएशन असेल आणि तालुक्यातल्या सगळ्या संघटना, तालुक्यातले सगळे राजकीय पक्ष, सगळे नेते पुढारी, अशा वेळेस या कुटुंबाच्या मागं आपण उभं राहिलं पाहिजे. संध्याकाळी जो मूक मोर्चा आयोजित केला पिंपोंडी गावचा, हा फक्त पिंपोंडी गावचा मोर्चा नाही, हा तालुक्याचा मोर्चा आहे. त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी ह्या मोर्चात सामील व्हावं, आपल्या भावना त्या ठिकाणी व्यक्त कराव्यात. कारण हे आता महाराष्ट्राला समजलं पाहिजे, शेवटी आपली शिवजन्मभूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे या ठिकाणी विचार आहेत, आई जिजाऊंचे संस्कार आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याकडे जर हे अशा विकृती जर आपल्याकडं होत असेल, अशा पद्धतीने घटना होत असेल, तर आपण सगळ्या तालुक्याने एकत्र आलं पाहिजे, जेणेकरून इतर जे नराधम असतात, इतर जे हे गुन्हेगार असतात, त्यांना कळलं पाहिजे की आता तालुका एकत्र येतो अशी जर घटना कुठं घडली तर. आणि या माध्यमातून खरं तर पोलीस प्रशासन, विशेषतः खरं तर गृहमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्यांना पण मी शिवजन्मभूमीच्या वतीने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीच्या वतीने कळकळीची विनंती करतो, साहेब तुम्ही विशेष ह्या गोष्टीत खरं तर लक्ष घालून आमच्या लेकराला त्या ठिकाणी न्याय द्यावा, आमच्या बाळाला न्याय द्यावा. खरं तर दिशा गेल्यामुळं या कुटुंबाची आणि गावची, तालुक्याची खरं तर दिशाच बदलली. काय बोलणार याच्या पलीकडे, काय आम्ही बोलू शकत नाही. भावना निशब्द आहेत. पत्रकार बांधवांनी खरं तर तालुक्यातील ह्या सगळ्या भावना तुम्ही रोज पोहोचवताय. ही सगळ्या तुमच्या बातम्यांमुळं प्रशासन जागं होते, सगळ्या गोष्टी होतातच आहे. तुमच्या पण त्या ठिकाणी पत्रकार बांधवांना पण मी सगळ्यांना विनंती करतो, आपण सगळ्यांनी संध्याकाळच्या मोर्चाला, या तालुक्याच्या मोर्चात सगळ्यांनी सामील व्हावं, ही आमची सगळ्यांची विनंती. धन्यवाद.